अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत वाहतूक कोंडी, अतिक्रमण, बेशिस्त वाहन चालकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली। तर स्वयंशिस्तीने सण साजरे करावेत असं आवाहन पोलिसांनी केलं। यावेळी अधिकारी, नागरिक उपस्थित होते। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या रिठद ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड झाली। ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना न्याय मिळेल आणि ग्रामपंचायतीचं प्रशासन अधिक कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त केलाय। गुढीपाडव्यानिमित्त मालेगावात उद्या हिंदू संत संमेलन होणार आहे। या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये राहण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली। दरम्यान नागपूर दंगलीचं कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती। या कार्यक्रमाला नाकारलेल्या परवानगीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। शिर्डीमध्ये साई मंदिर कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्तानं किराणा मालासह साखरेच्या गाठीचं वाटप केलं। साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीनं हजारो कर्मचाऱ्यांचा गुढीपाडवा गोड करण्यासाठी किटचं वाटप सुरू केलं। माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम पार पडलाय। लासलगावात मुख्यमंत्री स्वच्छ बाजार आवार अभियान पार पडले। शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाच्या अंतर्गत अभियानाचं आयोजन केलं। या अभियानात व्यापाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवलाय। उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रातच घ्या असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातल्या सर्व शाळांना दिलेत। यानुसार सर्व शाळा सकाळी 7 वाजताच भरणार आहेत। प्राथमिक शाळा 11:15 पर्यंत असतील, तर माध्यमिक शाळा अर्धा तास जास्त म्हणजे 11:45 सुटणार आहेत। वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये अत्याधुनिक 2 कॅमेरे असलेली सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाली। यामध्ये सीसीटीव्ही, पीटीझेड कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरे तसंच जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे। या माध्यमातून घटनास्थळाचं चित्रीकरण करून तपासासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवता येणार आहे। सोलापुरातून गोवा मुंबईसाठी विमान सेवा सुरू होणार आहे। डीजीसीए कडून हवाई सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला। फ्लाय कंपनी विमान सेवा सुरू करणार आहे। 2 महिन्यात ही सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे। पुरंदर विमानतळ भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यात। भूसंपादनानंतर लगेच विमानतळाचं काम सुरू करण्याचे निर्देशही दिलेत। महावितरण कंपनीची वीज 10% स्वस्त होणार आहे। त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। दौऱ्यादरम्यान मोदी दीक्षाभूमीला भेट देतील। याआधी 2017 साली पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीत आले होते। त्यानंतर त्यांची आताची ही दुसरी भेट आहे। दरम्यान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर वडेट्टीवारांनी टीका केली। मोदींचा आस्थाकडे प्रवास सुरू झाला असून संघाच्या करिश्म्यामुळे विजय मिळाल्याचं मोदींना पटलं असावं असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली। त्यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार समाधान अवताडे उपस्थित होते। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका मांडली आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणात याआधीही कारवाई केली आणि आताही कडक कारवाई केली असून या प्रकरणात कोणाला सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। पांडुरंगाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुलदैवतेचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी केली। यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। करुणा मुंडे पोटगी प्रकरणाची पुढची सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद मांडण्यात आला, तर पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरनं काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारला आश्वासनांचा विसर पडला असून फक्त मतांसाठी आश्वासनं दिली जात आहेत असा घणाघात वडेट्टीवारांनी केला। तर शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय।
वाशिम जिल्ह्यातल्या जलजीवन मिशन योजनेचं काम निधी अभावी रखडलंय, अशी कबुली वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पाणी पुरवठा योजनेसाठी 100% निधीचा तुटवडा होता, त्यामुळे या योजनेचं काम रखडलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपतीच्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव केला जाणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे। तुळजाभवानीला 1 किलो सोन्याचं गुप्तदान दिलं। गुप्तदानाची किंमत 1 कोटीच्या घरात आहे। 1 किलो सोन्याची 11 बिस्किटं देवीचरणी अर्पण केली आहेत। अज्ञात भाविकानं हे गुप्तदान टाकलं। नाशिकच्या गोदा घाट परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी महारांगोळी काढण्यात आली। 20,000 स्क्वेअर फुटावर ही रांगोळी काढली आहे। तरी रांगोळी काढण्यासाठी 100 महिलांनी सहभाग घेतला। या रांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यातल्या प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले। धुळे MIDC परिसरातनं तब्बल 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं। धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली। पनीर बनवताना दूध पावडर आणि केमिकलचा वापर केला जात होता। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नांदेड महामार्गालगतच्या चिंचोली पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पुलाची उंची कमी असून तो जीर्ण झालाय। दरवर्षी पुलाला पुराचा विळखा बसतो, त्यामुळे वाहतूक ठप्प होते आणि ग्रामस्थ गावात अडकून पडतात। त्यामुळे पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होते। गोंदियाच्या जयस्तंभ चौक परिसरात प्रशासकीय इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाला। या इमारतीचं 2,67,000चं वीज बिल थकीत आहे, त्यामुळे महावितरणनं वीज पुरवठा खंडित केलाय। यामुळे इमारतीत येणाऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा फटका बसतोय। बेळगावात निवृत्त सरकारी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे। डिजिटल अरेस्टला घाबरून अधिकाऱ्यानं जीवन संपवलं। डायगो नाझरथे यांनी पत्नीसह आत्महत्या केली। नाझरथे महाराष्ट्र सचिवालयातनं निवृत्त झाले होते। धुळ्यात पायी चालणाऱ्या महिलेच्या हातातनं मोबाईल हिसकावून फरार झालेल्या चोरट्याला जेरबंद करण्यात आलं। त्याच्याकडनं 65,000चा मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करण्यात आलं। शहरातील 100 फुटी रोडवर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतलंय। रायगडच्या रोहामध्ये सोनसाखळी चोरणारी बंटी बबली गजाआड झाले। त्यांनी दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावली होती। या प्रकरणी रोहा पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना ताब्यात घेतलंय। शाळेत विद्यार्थिनींशी लगट करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला रायगड जिल्ह्यातल्या रोहा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनिल कुंभार असं शिक्षकाचं नाव आहे। त्यानं 5-6 मुलींचा विनयभंग केल्याचं समोर आलेलं आहे। हा प्रकार पालकांना समजताच त्यांनी रोहा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला। नांदेडमध्ये एका मुख्याध्यापकानं शाळेतील मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार समोर आलाय। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। सांगलीच्या विटामध्ये 2 बाईक चोरांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडनं 4.25 लाखांच्या बाईक जप्त केल्या। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातनं हे चोरटे बाईक चोरी करत असल्याचं तपासात उघड झालंय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी तब्बल 11 लाखांचा गांजा जप्त केला। अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्याजवळ ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून हे दोघे बोलेरो गाडीतून गांजाची वाहतूक करत होते। त्यांच्याकडनं 11 लाखांच्या गांजासह एकूण 19,39,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दलित महासंघाच्या वतीनं सांगली महापालिका कार्यालयाच्या समोर दूषित पाणी फेको आंदोलन करण्यात आलं। ड्रेनेज आणि गटारीवर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील पावसाचं पाणी रस्त्यावरच साचून राहत असल्याचा आरोप दलित महासंघानं केला। लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्यात आली। याविरोधात धुळे जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं। धुळ्यातील तरुणांनी भीक मागो आंदोलन करत खासदारांच्या पगारवाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे। अकोला शहरातील अशोक वाटिका चौक परिसरात एका कारला प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4-चाकी गाडीनं जोरदार धडक दिली। प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या खासगी 4-चाकी गाडीला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात दोन्ही गाडींचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही।